अमरावती लोकसभा उमेदवारीवरून महायुतीची डोकेदुखी आता वाढली आहे। राणा दाम्पत्य उमेदवारीवर दावा करतात। शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। दरम्यान अभिजित अडसूळ यांनी राणा दाम्पत्याला सुनावताना त्यांची परिस्थिती कभी कभी लगता है आपुनीच भगवान है अशी झाल्याचा टोलाही लगावला। मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी अभिनेता गोविंदाच्या नावाची चर्चा रंगली आहे। गोविंदा लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितले आणि नुकतेच गोविंदा शिंदेंना वर्षावर भेटल्याची सुद्धा माहिती आहे। तर उत्तर पश्चिम लोकसभेसाठी अमोल कीर्तीकरांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे। नाशिक जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला असताना छगन भुजबळांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। शिवसेनेनं या ठिकाणी हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली तर भुजबळांच्या पाठिंब्याची गरज आहे आणि नाशिक जागेसाठी मनसे शिवसेना आग्रही आहे। तर भुजबळांनी या जागेवर दावा केलाय। नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळेल असा विश्वास विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलाय। या मतदारसंघावर मनसे दावा करत असली तरी शिंदे ही जागा आपल्याच पारड्यात ठेवतील असं गोडसे म्हणाले। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये स्वामी शांतिगिरी महाराज यांना उमेदवारीसाठी महायुतीमध्ये गुरहाज सुरू असताना महाराजांनी आता 7 मतदारसंघामध्ये आपले उमेदवार देण्याची घोषणा केली। त्यामुळे मराठवाड्यात संभाजीनगरसह अनेक ठिकाणी भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे।